नमस्कार मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा इतिहास यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारताचे पहिले ज्ञात नगर योजनाकार कोणत्या संस्कृतीत होते? तर भारताचे पहिले ज्ञात नगर योजनाकार हे सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये होते. प्रश्न क्रमांक 2. अशोकाच्या शिलालेखावर कोणी ब्राह्मी लिपीचा उलगडा केला? तर अशोकाच्या शिलालेखावर जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपीचा उलगडा केला. प्रश्न क्रमांक 3. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर आर्य समाजाची स्थापना ही इसवी सन 1875 मध्ये झाली आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. प्रश्न क्रमांक 4. अजिंठा लेणी कोणत्या काळात कोरली गेली? तर अजिंठा लेणी ही सातवाहन व वाकाटक काळात कोरली गेली. प्रश्न क्रमांक 6. सिंधू संस्कृतीत कोणता महत्त्वाचा धान्याचा उपयोग आढळतो? कोणत्या महत्त्वाच्या धान्याचा उपयोग आढळतो? तर कोणते सिंधू संस्कृतीत महत्त्वाचे धान्य होते? गहू आणि बार्ली म्हणजेच ज्वारी. प्रश्न क्रमांक समोरचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला कोणत्या वर्षी राजधानी म्हणून स्वीकारला? तर शिवरायांनी रायगड किल्ला इसवी सन 1674 मध्ये राजधानी म्हणून स्वीकारला. समोरचा प्रश्न. संत तुकाराम महाराज कोणत्या भक्ती संप्रदायाशी संबंधित होते? तर संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाशी संबंधित होते. समोरचा प्रश्न. दौलताबाद हे औरंगाबादच्या आधी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर दौलताबाद हे औरंगाबादच्या आधी देवगिरी या नावाने ओळखले जात होते. समोरचा प्रश्न. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर मुघल साम्राज्याचा संस्थापक हा बाबर होता. समोरचा प्रश्न. स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर घेतली? तर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ छत्रपती शिवरायांनी घेतली. समोरचा प्रश्न. 1857च्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भारताचे पहिले स्वातंत्र्य संग्राम या नावाने 1857च्या उठावाला ओळखले जाते. समोरचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 साली कुठे दलित वर्गाची महामंडळ परिषद घेतली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 साली महाड येथे दलित वर्गाची महामंडळ परिषद घेतली. समोरचा प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या
उपाधीने ओळखले जाते? तर लोह पुरुष या उपाधीने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. समोरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे श्रेय हे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांना जाते. समोरचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? तर जालियनवाला बाग हत्याकांड हे 1919 मध्ये घडले. समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला? तर प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, म्हणजेच प्रतापगड इथे. महाराष्ट्रातील पहिले मराठा राज्यकर्ता कोण होते? तर महाराष्ट्रातील पहिले मराठा राज्यकर्ता हे छत्रपती शाहू महाराज होते. समोरचा प्रश्न, गडकऱ्यांचे बळकटीकरण कोणत्या पेशव्याच्या काळात झाले? तर बाजीराव पहिला यांच्या काळात गडकऱ्यांचे बळकटीकरण झाले. प्रश्न समोरचा, महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाची स्थापना कोणी केली? तर महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाची स्थापना ही ताराराणी यांनी केली. समोरचा प्रश्न, स्वतःचा स्वतंत्र राज्याभिषेक करणारे पहिले मराठा शासक कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज होत. स्वतःचा स्वतंत्र राज्याभिषेक करणारे पहिले मराठा शासक. समोरचा प्रश्न, गुप्त साम्राज्यातील सुवर्णयुगाचे प्रणेते कोण होते? तर चंद्रगुप्त दुसरा, त्यालाच विक्रमादित्य अशा नावाने संबोधले जात होते, तर ते गुप्त साम्राज्यातील सुवर्णयुगाचे प्रणेते म्हणून ओळखले जात होते. समोरचा प्रश्न, चोल साम्राज्याचे प्रमुख बंदर कोणते होते? तर कावेरीपत्तनम हे चोल साम्राज्याचे प्रमुख बंदर होते. समोरचा प्रश्न, भारताच्या इतिहासातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता होता? तर ऋग्वेद हा भारताच्या इतिहासातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. समोरचा प्रश्न, कुशाण साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता? तर कुशाण साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा कनिष्क हा होय. समोरचा प्रश्न, सातवाहन काळात प्रसिद्ध असलेले नाणेघाट कोणत्या व्यापारासाठी वापरले जात होते? तर सातवाहन काळात प्रसिद्ध असलेले नाणेघाट हे दख्खन आणि उत्तर भारत यांच्यातील व्यापारासाठी वापरले जात होते. समोरचा प्रश्न, खिलजी घराण्यातील अल्लाउद्दीन खिलजीने कोणती महत्त्वाची बाजार सुधारणा केली? तर अल्लाउद्दीन खिलजी यांनी मूल्य नियंत्रण प्रणाली ही महत्त्वाची बाजार सुधारणा केली. प्रश्न समोरचा, रजिया सुलतान ही दिल्लीत सत्तेत आलेली पहिली महिला सुलतान होती. ती कोणत्या घराण्याशी संबंधित होती? तर रजिया सुलतान ही दिल्लीची पहिली महिला सुलतान होती. ती गुलाम घराण्याशी संबंधित होती. समोरचा प्रश्न, विजयनगर साम्राज्य कोणत्या दोन राज्यवटीच्या लढाईनंतर अस्तित्वात आले? तर हायसल
आणि चालुक्य राज्यवंशाच्या लढाईनंतर विजयनगर साम्राज्य अस्तित्वात आले. समोरचा प्रश्न, ताजमहालाच्या बांधकामाला किती वर्षे लागली? तर किती वर्षे लागली ताजमहाल बांधण्यासाठी? 22 वर्ष एवढा कालावधी लागला. समोरचा प्रश्न, कुतुब मिनार कोणी बांधायला सुरुवात केली होती? तर कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबक यांनी बांधायला सुरुवात केली होती. तर अशा प्रकारे आपण प्राचीन भारताचा इतिहास यावरील महत्त्वपूर्ण 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.